नमस्कार, मी अविनाश. आज आपल्या समोर आहेत शिवराम सुकी काका. नमस्कार काका. नमस्कार. काका गेली अनेक वर्ष चळवळीत काम करत आहेत. त्याचबरोबर ते रेल्वेत नोकरीत असतानाही ते चळवळीत ॲक्टिव्ह होते आणि रेल्वेतून निवृत्ती झाल्यानंतरही त्या सामाजिक कार्य ॲक्टिव्ह आहेत. तर आज आपण त्यांच्याशी जाणूया त्यांच्याबद्दल आणि ते एकूण चळवळीबद्दल. काका बोल. अगोदर मला तुम्ही तुमच्या बालपणीबद्दल सांगा. तुमचं बालपण कसं गेलं, कुठे गेलं? माझा जन्म मुंबईतच झाला. माझे वडील गिरणी कामगार होते. लोअर परेलच्या ज्युपिटर मिलमध्ये क्लर्क होते आणि माझी आई सुद्धा गिरणी कामगार होती. तर लोअर परेलमध्ये म्हणजे कामगार वस्ती होती सगळी आणि त्याच परिसरात जन्म झाला. वाडिया हॉस्पिटलमध्ये जन्म झाला. आमच्या सगळ्या भावंडांचे जन्म वाडिया हॉस्पिटलमध्ये झाले. पण माझ्या सगळ्या एकूण जीवनावर माझ्या आईचा मोठा प्रभाव आहे. उदाहरणार्थ आई माझी पहिली गुरु. कारण तिने आम्हाला जे शिकवलं, ती स्वतः सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे तो पिंड काही अंश तिचे गुण माझ्या अंगी उतरले असं मी समजतो. तिची बऱ्याचशा तिच्या आठवणी आहेत. एकतर ती गिरणी कामगार होतीच, त्याशिवाय सामाजिक पण काम करत होती. म्हणजे कोणाचं कोण अडलं बिडलं असेल, समजा एखादी बाई अडलेली असेल, तिला मूल होत नसेल, तर मग तिचा देवाधर्मावर विश्वास नव्हता. ती सरळ सांगायची की आपण तुका मूल नाही होणार ना, झील होणार नाही का, चेडू होणार नाही, चल आपण वाडियाक जाऊया. म्हणजे अंधश्रद्धेवर तिचा अजिबातच विश्वास नव्हता. असं तिचं होतं. दुसरं शिकण्याकडे, लोकांना शिकवण्याकडे पण तिचा कल होता. तिचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे माझा भाऊ SSC झाला गावी, सिंधुदुर्ग कुडाळ तालुक्यातील आमचं घावनाळे गाव. तो SSC झाला आणि त्याला शिक्षणाची ओढ होती, शिक्षणाची इच्छा होती, चांगले मार्क्स पडले होते. पण मुंबईत कोण नव्हतं आणि त्याला शिकायची इच्छा होती. मग त्याला आई मुंबईत घेऊन आली गावावरून आणि आमच्या घरी लोअर परेलला त्याची राहण्याची व्यवस्था केली. राहण्याची व्यवस्था केलीच, त्याच्या शिक्षणाची पण व्यवस्था केली. माझ्या आईने त्याला BSc पर्यंत शिकवलं त्या काळात. त्या काळात BSc पर्यंत शिकवणं आणि तो पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला. BSc ऑनर्स अशी पदवी लागली. क्या बात. सक्काच चुलत भाऊ आमचा. आणि त्याच्यासाठी आमच्या आईने आमच्या घरावर पूर्वी उंच घरं असायची, तो पोटमाळा तयार केला आणि तिथे त्याची व्यवस्था आमच्याच घरी आणि सगळी शिक्षणाची व्यवस्था तिने केली. हे दुसरं उदाहरण. नंतर तिसरं उदाहरण मी देईन तर असं देईन की आईच्या संदर्भातलं की आई गावी गेली. वडील रिटायर झाल्यानंतर आम्ही गावी घर बांधलं आमच्या गावात. आणि घर बांधलं आणि तिथे पण ती स्वस्त बसली नाही. आमच्या वाडीवर प्राथमिक शाळा नव्हती. शाळा दुसऱ्या वाडीवर होती, खुटवळवाडी म्हणून. आणि खुटवळवाडी साधारणतः अर्धा तास लांब होती. तर पावसाळ्यात मुलांना फार त्रास होत होता, अतिशय त्रास व्हायचा. कारण ओढे बिडे भरलेले असायचे आणि मग त्या पाण्यातून मुलं जाणं शक्यच नव्हते. असं जवळजवळ 3-4 महिने चालायचं. जोरदार पाऊस आला की शाळा मुलांना शक्यच नव्हतं जाणं शाळेत. एवढी लांब शाळा आणि परत मध्ये पाऊस आणि ओढ भरलेले असायचे. तर त्या पाण्यातून मुलांना नेणं शक्यच नव्हतं. मग आईने असं ठरवलं की एक आपण प्राथमिक शाळा बांधूया गावी. आणि मग त्याप्रमाणे तिने सगळ्या ग्रामस्थांना गोळा केलं आणि सांगितलं आपल्या वाडीवर एक प्राथमिक शाळा आपण तयार करूया. मग ठीक आहे. मग एक मंडळ तयार झालं ग्रामस्थांचं आमच्या वाडीवरच्या. आणि महादेव कोरगावकर नावाच्या व्यक्तीने आपली जमीन दिली शाळेसाठी. आणि मग लोकवर्गणी उभी राहिली. पण मग तरी सुद्धा आई त्यावेळेस शिक्षण मंत्री सदानंद वर्दे होते. आणि सदानंद वर्दे पुलोच सरकार होतोय. पुलोच सरकार, शरद पवार मुख्यमंत्री होते आणि सदानंद वर्दे शिक्षण मंत्री होते. मग त्यांना जाऊन शिष्टमंडळ भेटलं
आई त्यात प्रमुख. अच्छा. आणि मग त्यांच्याकडे मागणी केली, तुम्ही काही आर्थिक मदत द्या महाराष्ट्र शासनातर्फे. त्यावेळेस त्यांनी 5,000 दिले, फक्त 5,000. ते 5,000 आणि ही लोकवर्गणी लोकांची. आणि मग लोकांनी वेगवेगळ्या वस्तू शाळेत, कोणी फळा दिला, कोणा आणखी काय शैक्षणिक साहित्य दिले. त्याच्यामुळे प्राथमिक 1ली ते 4थी पर्यंत शाळा उभी राहिली. सुंदर. दुसरं सांगायचं म्हणजे आईचं आणखी एक वैशिष्ट्य, आईने एक गावाचं महिला मंडळ स्थापन केलं. आता बचत गट आताच फोफावले, पण त्यावेळेस बचत गट नव्हते, त्यावेळेस महिला मंडळ होती. मग रामेश्वर महिला मंडळ स्थापन केलं आणि एक त्या महिलांच्यासाठी 2 शिवण यंत्र आमच्या घरी ठेवली, मोफत शिका तुम्ही. अच्छा. क्या बात. आणि मग गावच्या वेगवेगळ्या जत्रा असायच्या. मग त्या जत्रेत तू अमुक स्टॉल लाव, तू बटाटे वडा आणि भजीचा लाव, तू खाज्याचा लाव, तू अमुक लाव, असं प्रत्येकानं वेगवेगळे कामं नेमून द्यायची. आणि मग त्या माध्यमातून त्यांना एक वरती आणण्याचं काम किंवा त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचं काम माझ्या आईने केलं. बरोबर. तुमच्या आईनं प्रेरणा कुणाकडून मिळाली? माझ्या आईने प्रेरणा म्हणजे त्यांचे आईचे आजोबा हे प्रेरणास्थान. पण आजोबा सुद्धा अतिशय डॅशिंग होते. आमच्या गावात आजोबांचा मोठा दरारा होता, विष्णू सीताराम कोरगावकर. आणि मला वाटते माझे आजोबा मुंबईत पण नोकरीला होते. आणि माझ्या आजोबांनीच माझ्या बाबांना आणि आईला मुंबईत आणलं. आणि ही लोअरपळची जी रूम आम्ही जिथे राहत होतो ती त्यावेळेस 200 रुपयात घेऊन दिली होती. लोअरपळ 200 अशी सगळी पार्श्वभूमी आहे आजोबांची. आणि अतिशय डॅशिंग होते ते, पण तो सगळा गुण आईमध्ये उतरला आणि आईकडून तो माझ्याकडे आला. बरं, मग तुमची चळवळीमध्ये सुरुवात कशी झाली? चळवळीमध्ये साधारणतः अशी सुरुवात झाली की क्रांती बांदेकर नावाचं, मी एका नाट्य प्रशिक्षण शिबिरात होता. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादरच्या शाखेने एक दरवर्षी नाट्य प्रशिक्षण शिबिर भरवायचे. अच्छा. ग्रंथ संग्रहालय मुंबई मराठी दादरचं. तिथे मी जॉईन झालो. मला नाटकाची वगैरे किंवा गाण्याची आवड असल्यामुळे. आणि मग त्या शिबिरात क्रांती बांदेकर नावाच्या माझ्या मित्राची ओळख झाली. आणि क्रांती बांदेकरमुळे मग क्रांती बांदेकरची एक संस्था होती आणि त्या संस्थेत मी जॉईन झालो नाट्य प्रशिक्षण शिबिरानंतर. आणि आम्ही एकांकिका करायला लागलो, नाटकं करायला लागलो. असं करत करत अनिल सावंत नावाच्या माझ्या मित्राची लोअरपळ, तो पण लोअरपळलाच राहत होता. आणि अनिल सावंत लोअरपळला राहत होता, पण माझी ओळख नव्हती. ती क्रांती बांदेकरमुळे अनिल सावंतची ओळख झाली. आणि अनिल सावंतच्या संपर्कात आल्यामुळे काय झालं की मला काही राजकीय गुरु भेटले चांगले. त्यापैकी एक डॉक्टर भारत पाटणकर, नंतर अनंत फडके, हे मागोवा चळवळीतले आजही सक्रिय असणारे, महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहे अशा लोकांच्या संपर्कात आलो. त्यांचा पण माझ्या जीवनावर अतिशय प्रभाव आहे. आणि त्यांचं जे राहणीमान आहे ते मी अनुभवत गेलो. ते इतक्या मोठ्या व्यक्ती असून अतिशय साधेपणाने राहतात, कुठेही डामडोल नाही, असं सगळं आहे. आणि राजकीय चळवळीत येण्याचं कारण मुख्यतः भारत पाटणकरच. त्यावेळेस 1982-80च्या दरम्यान आम्ही म्हणजे रंगभूमीवरून, प्रस्थापित रंगभूमीकडून रस्त्यावर उतरलो. रस्त्यावरची नाटकं करायला लागलो, सडक नाटक. आणि सडक नाटकाचा एक मोठा दौरा केला आम्ही. सांगली, सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी, इस्लामपूर. साताऱ्यामध्ये आमचा त्या दिवशी कार्यक्रम झाला. साताऱ्यामध्ये जवळजवळ 3 आमचे कार्यक्रम झाले स्ट्रीट प्लेचे. आणि त्याचं आयोजन नरेंद्र दाभोळकरांनी केलं होतं. नरेंद्र दाभोळकर हे भारत पाटणकरचे मित्र, एकाच कॉलेजमधले. भले सांगलीत असतील, कासेगावमध्ये त्यांचं भारत पाटणकरचं आणि नरेंद्र दाभोळकर साताऱ्यामध्ये. पण ते कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये एकत्र मागे पुढे वगैरे. आणि दुसरं म्हणजे रस्त्यावरची नाटकं केली आम्ही सतत. जवळजवळ 82-80 पासून ते साधारणतः 2000 पर्यंत आम्ही रस्त्यावरची नाटकं करत होतो. आणि वेगवेगळे विषय घेतले. त्यात स्त्रीमुक्ती घेतला विषय, राजकीय परिस्थितीच्या संदर्भात, आणीबाणीच्या संदर्भात, नंतर
गणेश जन्माची कहाणी, नंतर स्त्रीमुक्तीची हिल, अशा वेगवेगळ्या विषयावर आम्ही गणेश रस्त्यावर- जन्माची कहाणी म्हणजे हा, स्त्रियांच्या संदर्भातलं एक नाटक केलं, स्त्रीमुक्तीची ही ललकारी असं नाटक केलं. आम्ही पुरुष करत होतो त्यावेळेस. तो ज्योती स्त्रीपात्र मापसेकर, पुरुष करत होते हा, त्यावेळी. जे ज्योती मापसेकरांचं एक नाटक तयार झालं होतं, मुलगी झाली हो वगैरे, आणखी त्यांनी बऱ्याच केले. पण आम्ही पुरुष मंडळी असे त्या बायकांचा प्रश्न घेऊन त्यावेळेस कोण करत नव्हतं, ते आमचा ग्रुप करत होता समग्र सडक नाटक चळवळीच्या माध्यमातून. ओके. आणि मग 82 साली संप वगैरे झाला. मग गिरडी संपावर एक स्ट्रीट प्ले केला, सुटलाय धोटा साच्यावरून साचा बंद. कारण भारत पाटणकर हा पूर्णवेळ करता होता, गिरणी कामगारांमध्ये काम करत होता. मग आम्ही एक पोस्टर एक्झिबिशन केलं, वेगवेगळ्या गिरण्यांच्या गेटवर लावलं ते, आणि मग त्या अनुषंगाने मग नाटक पण करायचो आणि चर्चा करायचो लोकांशी. असं रेशनच्या प्रश्नावर त्यावेळेस आम्ही एक नाटक केलं होतं. रेशनच्या प्रश्नावर लोअर परळला मोठं काम उभं केलं होतं आम्ही, आणि त्याचंही काम चालू होतं आमचं. असं सगळं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही भारत पाटणकर आणि एकूण जे साम्यवादी चळवळीतले कार्यकर्ते नेते होते त्यांच्या संपर्कात आल्यामुळे तुम्ही त्या चळवळीशी निगडीत झाला. मार्क्सवादाचा तुमच्यावरती प्रभाव आहे. मार्क्सवाद, आंबेडकरवाद, फुलेवाद, म्हणजे फक्त मार्क्सवाद पकडून चालणार नाही आपल्याला. तर एकूणच पुरोगामी चळवळीतले जे प्रवाह आहेत त्यांना एकत्रित घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे, असं माझी आताची भूमिका, म्हणजे आमच्या सर्वांची भूमिका आहे. बरोबर. भले त्यात मतभेद असतील पण ते आपण एकत्रित गेला पाहिजे. त्याच्यानंतर माझा आणखी एक चांगल्या व्यक्तीशी आणखी एक माझा चांगला गुरु मला भेटला, तो म्हणजे यशवंत देव. यशवंत देव मराठीच्या संगीत क्षेत्रातलं मोठं नाव आहे. बरोबर. आणि यशवंत देवांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे एकूणच संगीताच्या जडणघडणीमध्ये. त्यांनी अनेक गाणी लिहिली स्वतः. ते मुंबईत आकाशवाणीवर प्रमुख होते, संगीत विभाग प्रमुख. मुंबई विद्यापीठाचा एक ग्रुप सिंगिंगचा कोर्स झाला, अनाउन्समेंट, आणि ती अनाउन्समेंट मी पाहिली आणि मी त्या शिबिरात गेलो. एकूण साधारणतः 72 मुलं आली होती, त्यापैकी 27 मुलांना त्यांनी निवडलं, त्यातला मी एक. मला शास्त्रीय संगीताचं शिक्षण नाहीये, अजिबात नाहीये, पण त्यांच्या संपर्कात आल्यामुळेच काही चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या. आणि त्यांनी 4च गाणी आम्हाला शिकवली 3 महिन्यात, पण अक्षरशः त्यांनी घोटून घेतली आमच्याकडून. एक गाणं 10, 20, 25 वेळा असं म्हणून घेतलं, आणि अतिशय चांगला परफॉर्म आम्ही दिला. मुंबई विद्यापीठाचे संगीत विभाग प्रमुख विद्याधर व्यास होते त्यावेळेस. त्यांनी असे तो कार्यक्रम झाल्यावर असे उद्गार काढले की मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात इतका कॉयर चांगला ग्रुप मी बघितलेला नाही. क्या बात आहे. मोठी पावती मिळाली काकांना विद्यापीठाकडून. विद्यापीठाकडून म्हणण्यापेक्षा संगीत व्यासाकडून मिळाली. निश्चितच काकांनी संगीतामध्ये एकूण शाहीर, पोवाडे याच्यामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. त्यांचं नुकतंच एक विडंबन गीत सध्या सरकारच्या विरोधात खूप गाजलं. त्या गीताबद्दल काका सांगा थोडं. त्या गीताबद्दल असं झालं, फेसबुकवर मला एक गाणं पाहायला मिळालं, निर्लज्ज आम्ही सरकार, आणि ते गाणं लिहिलं होतं किशोर मांजळेंनी. आता किशोर मांजळेंचा आणि माझा काय परिचय नव्हता. आता त्यांना कॉन्टॅक्ट कसं करायचं म्हणून मग मी माझे 2-3 पत्रकार मित्र त्यांना मेसेज टाकला, अरे किशोर मांजळेंना ओळखत असेल तर मला फोन नंबर द्या. ते म्हणाले आम्ही फोन नंबर नाहीये. तर म्हटलं आता कसं गाठायचं त्यांना. मग असंच फेसबुक चाळता किशोर मांजळेंचं पेज दिसलं मला. मग मी त्यांना मेसेज केला, असं एक गाणं मला तुमचं गाणं बनवायचं आहे, मला आवडलंय. आणि मग संपर्क झाला, माझा नंबर दिला, मी फोनवर बोललो. त्यांनी कोणतं गाणं करायचंय ते सांगितलं आणि ते मी केलं. आणि 1 लाखाच्या वर, म्हणजे साधारणतः 1,28,29,000 पर्यंत आता व्ह्यूज गेलेले आहेत. 750 साधारणतः कॉमेंट्स आहेत. बऱ्याच लोकांनी मला शिव्या दिल्या आहेत. त्यातून एक घडलं की त्यात मग मी त्यांना हे गाणं करण्यापूर्वी मी त्यांना माझी गाणी मी काय केलेली आहेत व्हिडिओ युट्यूबवर,
त्यातली काही गाणी पाठवली. त्यात लोकशाहीर आत्माराम पाटलांचं गाणं आहे. लोकशाहीर आत्माराम पाटलांचं महन मंगले माऊली गे मराठी हे गाणं आहे. आणि ते मोठं गाणं आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यानच लिहिलेलं आहे. ते गाणं मी रेकॉर्ड केलेलं आहे आणि ते युट्यूबवर आहे. आणि ते गाणं 13 कडवी आहेत, 1-2 नाही. आपल्या युट्यूबवर ते गाणं म्हटलेलं आहे दोघा ठिकाणी, रवींद्र साठे आणि गोलांबरे, मनोहर गोलांबरे यांनी म्हटलेलं आहे. पण फक्त 3च कडवी, त्याच्या पलीकडे कोणी म्हटलेलं नाही. पण मी 13च्या 13 कडवी घेतलेले आहे. आणि ते गाणं मी ह्यांना पाठवलं, आपले किशोर मांदळेंना. त्यांना ते फारच आवडलं आणि मग त्यांनी ते आपल्या फेसबुक पेजवर टाकलं. त्याच दिवशी एकाच दिवसात 100 लोकांनी ते गाणं बघितलं होतं. आणि लोकशाहीर आत्माराम पाटलांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे, माझा जन्म 56चा. 1962 साली मी 6 वर्षाचा होतो, बरोबर. आणि त्यावेळेस भारत चीन युद्ध झालं होतं. आणि भारत चीन युद्धावर त्यांनी एक गाणं लिहिलं होतं, जय जवान जय जवान जय जवान, जय जवान जय जवान जय जवान, जय जवान जय जवान जय जवान, झुंज झुंज झुंजती धन्य धन्य हिंजवान, झुंज झुंज झुंजती धन्य धन्य हिंजवान, जय जवान जय जवान जय जवान, देशाचे बाळ झुंजती झुंजती झाले घायाळ, झुंजती झुंजती रक्त बंबाळ, झुंजती झुंजती या वीरांच्या रक्ताला संग्रात ये उधाण, जय जवान, झुंज झुंज झुंजती धन्य धन्य हिंजवान, झुंज झुंज झुंजती धन्य धन्य हिंजवान, जय जवान जय जवान जय जवान. आता हे 62 साली लिहिलेलं गाणं सुंदर माझ्या मेमरीत अजून फिट बसलेले आहे. आणि लोकशाहीर आत्माराम पाटील माझ्या घराच्या पासून 5 मिनिटाच्या अंतरावर राहत होते. त्यामुळे त्यांची गाणी ऐकत ऐकत आम्ही मोठे झालो. त्यामुळे तो शाहिरीचा पगडा आहे माझ्या मनावर, अंतर्मनावर आहे. आणि ते म्हणजे ते एक नातं आहे. शाहीर आत्माराम पाटलांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे, लोकशाहीर आत्माराम पाटलांची गाणी अमर शेखांनी म्हटलेली आहेत. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र उगवतो माझ्या सरकारा, खुशाल कोंबड झाकून धरा, हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतलं अतिशय लोकप्रिय गाणं. जिथे जाईल तिकडे, म्हणजे महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झालेलं गाणं शाहीर अमर शेखांनी म्हटलं. हे वैशिष्ट्य आहे त्यांचं, म्हणजे लोकशाहीर आत्माराम. आणि त्यांनी बरीचशी पुस्तकं लिहिली आहेत आत्माराम पाटलांनी. त्यांची काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आणि त्या प्रकाशन मध्ये, त्या मीटिंग ह्याच्यामध्ये प्रकाशन व्हायच्या अगोदर एक समिती निर्माण झाली होती. त्यात माझा सुद्धा थोडासा सहभाग होता. अविनाश कदम होता माझ्या बरोबर. अविनाश कदमने त्यांच्यावर एक महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक सुंदर लेख लिहिला होता. असं सगळं आहे. पण ते अतिशय प्रभाव, म्हणजे ते एक माझे गुरु आहेत, लोकशाहीर आत्माराम पाटील. त्याबरोबर शाहीर साबळेंकडे पण मी काही दिवस होतो. मोठी गोष्ट आहे. शाहीर साबळेंचं कसं झालं, त्यांचं एक नाटक होतं यमराज्यात एक रात्र. त्याची ऑडिशन साठी बोलवलं होतं काही जणांना. तर तिथे मी गेलो होतो आणि मग त्या ह्याच्यात मी एक साधा म्हणजे छोटासा रोल केला होता. मी काय फार मोठा केलं नाही. शाहीर साबळेंकडे तो एक अनुभव होता. असं आहे सगळं. आणि शाहीर साबळेंकडे मला आणखी एक जाणवलं, त्यांच्या घरी गेल्यावर भिंतीवर एक डफ ठेवला होता. हा, आणि तो अमर शेखांच्या हस्तस्पर्शाने पुनीत झालेला असं लिहिलेलं होतं त्या डफवर. म्हणजे अमर शेखांनी जो वाजवलेला होता तो डफ त्यांनी त्यांना भेट दिली होती. लोकशाहीर साबळेंना भेट दिली होती आणि तो त्यांनी भिंतीवर मिरवला होता. त्यांच्यावर एक चित्रपट आलाय, पण त्याच्यात काय उल्लेख नाहीये. म्हणून हे मुद्दाम सांगतो. नाही, गरजेचं होतं. काकांनी या गोष्टी सांगितल्या आपल्या समोर, ज्या चित्रपटात मांडल्या नाही आणि त्या गरजेच्या होत्या. काका, एकूणच चळवळीमध्ये तुम्ही काम करत असताना, म्हणजे मार्क्सवादाची जी चळवळ, प्रामुख्याने काकांनी मार्क्सवाद चळवळीमध्ये काम केलं. मला असं आठवत आहे की मार्क्सवाद चळवळीमध्ये जातीयांताची लढाई तशी तेवढी घेतली जात नव्हती. तर त्याबद्दल काय सांगू शकाल? किंवा आता जातीयांताच्या लढाईकडे मार्क्सवाद लक्ष देताना दिसत आहे.
हा बदल कसा काय? हा, तो शरद पाटलांमुळे शरद पाटलांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये. जाती अंताच्या लढाईत शरद पाटलांचं जे लिखाण आहे एकूणच ते कारणीभूत आहे. आणि त्यामुळे ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडले. अच्छा. शरद पाटील जे बाहेर पडले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातून त्याचं कारण जाती अंताच्या लढाईचा भाग. कारण त्यावेळेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात ज्या प्रमाणात लक्ष द्यायला हवं होतं जाती अंताच्या लढ्यात ते देत नव्हते, म्हणून शरद पाटील बाहेर पडले आणि त्यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला. आणि शरद पाटलांच्या आम्ही घरी पण गेलो होतो, म्हणजे जेव्हा आम्ही स्ट्रीट प्ले करत होतो ना त्यावेळेस शरद पाटलांच्या घरी धुळ्याला त्यांचं घर होतं. असंतोष नावाची बंगला किंवा घर नावच असंतोष. नावच असंतोष. आणि शरद पाटलांबरोबर मला वाटते आम्ही एक चर्चा बिर्चा केली होती त्यावेळेस भारत पाटणकर त्यांना चांगला ओळखत होता. त्यामुळे शरद पाटलांचा तेवढा एक अनुभव आहे. बाकी शरद पाटलांचा नंतर काय आम्हाला भेट घेता आली नाही, पण तो एक अनुभव आहे माझ्या गाठीशी. मग एकूणच भारताच्या आणि एकूण जगाच्या परिप्रेक्षामध्ये पाहिलं की भांडवलवादी जगामध्ये राज्य करतात, भांडवलवादी. आणि त्या भांडवलवादावरच मार्क्सने बोट ठेवलं होतं. बरोबर बरोबर. मग त्या भांडवलवादांच्या विरोधात त्यावेळी काम केलं जात होतं. म्हणजे त्यावेळी भांडवलवादी कोण होते याच्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल का? भांडवलवादी म्हणजे त्यावेळेस टाटा बिर्ला होते. टाटा बिर्ला होते. आता अनिल अंबानी आणि अदानी आहे. हा फरक झालाय. आता टाटा बिर्ला मागे पडले आणि त्यावर तुम्ही गाणं तयार केलं निर्लज्ज मी सरकार. ते गाणं एक ओळी बनवून दाखवणार ते गाणं. निर्लज्ज मी सरकार आम्हाला काय कुणाची भीती. निर्लज्ज मी सरकार आम्हाला काय कुणाची भीती. अंबानी आणि अदानीसाठी सत्ता घेतली हाती. निर्लज्ज मी सरकार आम्हाला काय कुणाची भीती. सुंदर सुंदर काका. काकांचं हे गाणं तर प्रसिद्ध आहेच, परंतु काका अजूनही चळवळीमध्ये ऍक्टिव्ह आहेत. तर ते निवृत्तीनंतरही तुम्ही ऍक्टिव्ह आहात, तर ते कशा प्रकारे ऍक्टिव्ह आहात काय सांगू शकाल? निवृत्ती मी 2015 साली वेस्टर्न रेल्वे मुंबई सेंट्रल येथून निवृत्त झालो. मग माझ्या पुढे प्रश्न पडला नाही की आता सेवानिवृत्तीनंतर काय करायचं. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो हल्ली आणि मी बघतो बरेचसे सेवानिवृत्त लोक ह्या कट्ट्यावर बसलेत गप्पा मारत, त्या कट्ट्यावर बसलेले आहेत, ह्या गार्डन मध्ये बसलेत, त्या गार्डन मध्ये बसलेत, कुठे पारावर बसलेत, रोडवर बसलेत असं जागा. आणि त्यांच्या चर्चा फालतूच चर्चा असतात, त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही, गप्पा मारायच्या. पण मला तसा काही प्रश्नच पडला नाही. मी सेवानिवृत्त झाल्या आमची रेल्वे रिटायरीज सोशल वेलफेअर असोसिएशन आहे, तिचं ठाण्याला काम चालतं. त्यांना मी जॉईन झालो, त्यांचा सभासद झालो आणि 2015 पासून रेल्वे सेवानिवृत्तांच्या ज्या रेल्वे रिटायरीज सोशल वेलफेअर असोसिएशन आहे त्या माध्यमातून आम्ही सेवानिवृत्तांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतोय. आणि आमचे सिनियर मित्र आठवले हे काम बघतात आणि त्यांना मी त्यांच्या संस्थेत जॉईन झालो आणि त्याचं ऑफिस ठाण्यामध्ये आहे. आणि सेवानिवृत्तांचे प्रश्न बरेच असतात. एक तर सेवानिवृत्तीनंतर त्यांना बरोबर कधी कधी पेन्शन मिळत नाही. सेवानिवृत्तीच्या पश्चात त्यांच्या बायकोला पेन्शनचा अधिकार आहे. बायकोच्या पश्चात विधवा मुलगी, घटस्फोटित मुलगी किंवा कुमारी मुलगी त्यांची असेल तर त्यांना पण पेन्शनचा अधिकार आहे. आणि हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. तर ते त्यांचे हक्क मिळवून देण्याचं काम आमची संस्था करते आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी आमचं काम आहे. आणि आम्ही असं काही डोनेशन घेत नाही. तुम्ही जे काय स्वखुशीने द्याल ते आम्ही घेतो आणि त्या माध्यमातून आम्ही प्रश्न सोडवल्यावर लोक मात्र आपणहून स्वतःहून डोनेशन देतात. कोण 1000 देतं, कोण 2000 देतं, कोण 5000 देतं, असं पण आहे, कोण 500 पण देतं, ते घेतो आम्ही. आणि मग त्या माध्यमातून आम्ही दरवर्षी एक पेन्शनर डे साजरा करतो. आणि मग आता मेडिकल कॅम्प घेतला होता
आत्ताच अलीकडे 1 महिन्यापूर्वी DY पाटील हॉस्पिटलच्या मदतीने जवळजवळ 25 लोकांचा स्टाफ आला होता आणि त्या माध्यमातून मेडिकल चेकअप झाला सेवानिवृत्तांचा. असं काम चालू आहे वेगवेगळ्या पातळीवर. बघा, म्हणजे रेल्वेच्या प्रश्न काकाने मांडले आणि रेल्वेच्या पेन्शननंतर जे काही अधिकार आहेत, जर कुणाला ते अधिकार जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच काकांना संपर्क साधा. आणि काका, एकूणच तुमच्या कुटुंबाबद्दल थोडक्यात सांगा ना आम्हाला. कुटुंबाबद्दल सांगायचं म्हणजे माझं लग्न 1988 साली झालं. 21 मार्च 1988 जागतिक वन दिन. क्या बात. आणि माझं लग्न वन दिन निवडला तुम्ही की होता? मी निवडला होता. मी निवडला होता जागतिक वन दिन. कारण मी पण पर्यावरणवादी आहे. पर्यावरणाची मला, आणि आज आपण पर्यावरणात मुलाखत घेत आहोत. मी सेव्ह पश्चिम घाट म्हणजे पश्चिम घाट वाचवा चळवळ त्याच्याबरोबर मध्ये काम केलेलं आहे. नंतर त्याच्यानंतर मी नर्मदा बचाव आंदोलनामध्ये मेधा पाटकर बरोबर, ते नर्मदा बचाव आंदोलन नव्हतं तेव्हा जी पहिली मोठी एक मेधाने पाटकरने पाहणी केली होती वेगवेगळ्या गावात जाऊन, त्या पाहणीच्या पथकात मी होतो, माझ्या बरोबर आणखी इतरही आमचे काही मित्र होते चळवळीतले. असं सगळं आहे. सरदार सरोवर बुडणार म्हणून एक मेधाने लेख लिहिला होता मास्टर्स मध्ये, आणि मग त्या मेधाने जंगल बचाव मानव बचाव अशी एक यात्रा काढली होती सुरुवातीला. नंतर त्याचं रूपांतर नर्मदा बचाव आंदोलनात झालं. किती सुरुवात होती? मेधाताईंची पण सुरुवात होती आणि मी मेधाताईंच्या बरोबर त्यावेळेस काम केलं होतं. नंतर मग सेव्ह पश्चिम घाट बचाव त्याच्या अगोदर झालं होतं. त्याच्यामध्ये जगदीश गोडबोले वगैरे, गुलाब सपकाळ वगैरे आमचे, त्यांच्या बरोबर काही दिवस आम्ही सामील झालो होतो. ती जवळजवळ 3 महिने यात्रा चालली. पण सुरुवातीला आम्ही काही दिवस होतो कारण मी नोकरीत होतो, आणि नंतर शेवटच्या काही टप्प्यात मी आणि माझे काही मित्र सामील झाले होते. असं. तुमच्या कुटुंबाबद्दल तुम्ही? कुटुंबाबद्दल आता मला लग्न मी नोंदणी पद्धतीने केलं. कारण मी जेव्हा लोकांना सांगतो की जातीभेद नष्ट करा, जाती मोडा, तेव्हा आपण काय करतो हे महत्वाचं. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या जवळजवळ बऱ्याच सहकार्याने, आमच्या संघटनेतली बऱ्याच सहकार्याने आंतरजातीय लग्न केली आणि रजिस्टर्ड नोंदणी पद्धतीने विवाह केले. तुम्ही आंतरजातीय लग्न? मी स्वतः आंतरजातीय लग्न केलं. मी ओबीसी आहे. बरोबर. माझी बायको ब्राह्मण आहे. अच्छा. हा. आणि तिने ठरवलं, तिच्याशी मी बोललो, तिला माझे विचार पटले म्हणून मग मी तसा निर्णय घेतला आणि लग्न मग नोंदणी पद्धतीने केला. आणि मग संध्याकाळी फक्त रिसेप्शन म्हणजे साधा एक घरगुती स्वागत समारंभ केला आणि सगळ्यांना आली होती मंडळी. त्यात लोकशाहीर संभाजी भगत होता, अविनाश कदम होता, मारुती कुंभार होता, कुंदा कदम होती, असे सगळे आमचे चळवळीतले कार्यकर्ते फक्त होते. आणि एक स्लाइड शो केला कुंदा कदमने रिसेप्शन झाल्या म्हणजे चाळीच्या मध्ये असा एक पडदा टाकला आणि एक स्लाइड शो केला. कसला होता तो? तो रशियाला जाऊन आली होती त्यावेळेस, त्याच्यावरचा एक स्लाइड शो होता. असं सगळं आहे. आणि मुलांबद्दल? तुमची मुलं? माझी मुलगी आता मोठी मुलगी ती आईच्या वळणावर गेली. अच्छा. तिला मी जास्त त्यामुळे मी कोणाला प्रेशर दिले नाही. पण दुसरी मुलगी माझी ऍक्टिव्ह आहे चळवळीत म्हणजे एकूण सांस्कृतिक क्षेत्रात आघाडीवर आहे. उर्वी नाव तिचं. ती रेल्वेत जॉब करते. आणि त्याशिवाय मी असं ठरवलं होतं की आम्ही जे धक्के खाल्ले, आम्हाला काही बऱ्याच गोष्टी करता आल्या नाहीत कारण आम्हाला कोण गाईड करणार नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं आता माझ्या मुलीला मी चांगल्या प्रकारे घडवेन, आणि तसा प्रयत्न मी केला. आणि तिला लहानपणापासूनच वेगवेगळ्या स्पर्धामध्ये पाठवलं. मग ती गाण्याची स्पर्धा असेल, नाचण्याची स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध वाचन असेल, कविता वाचन असेल, असं वेगवेगळ्या स्पर्धात भाग घ्यायला लावला. ती इंग्लिश मिडियमची, पण आज तिला मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषावर तिचं चांगलं प्रभुत्व आहे. आणि चांगल्या प्रकारे निवेदन करते, ती अँकरिंग करते, अँकरिंगचे कार्यक्रम करते. सध्या ती रेल्वेत आहे जॉबला आणि कलाकार कोट्यातून तिला जॉब मिळालाय. ती चांगल्या प्रकारे कथक नर्तिका आहे. कथक ती विशारद झाली, नंतर अलंकार झाली, नंतर त्याशिवाय कथक मधून MA केलं, मास्टर ऑफ आर्ट्स. रुईया कॉलेजला होती ती, BA केलेलं शिक्षण.
आणि मग कथक मधून MA केलं आणि MA मध्ये तिचा महाराष्ट्रातून पहिला नंबर आलाय. अरे वा. असं क्या सगळं बात आहे. बॅकग्राऊंड आहे. आणि ती मोठी गोष्ट. कल्चरल वेगवेगळे शोज करते. अदिती भागवत बरोबर ती शोज करते. रंजना फडके बरोबर रंजना फडके त्यांचा त्यांची जुगलबंदीचा कार्यक्रम हा. काहीतरी प्रसिद्ध हा. आहे. बरोबर. तर माहिती आहे. अदिती भागवतचा एक कथक आणि लावणी असा एक जुगलबंदीचा कार्यक्रम आहे. पृथ्वी थिएटरला होतो. आणि तो हाऊसफुल असतो शो जेव्हा होतो तो. आणि अदिती भागवतचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिने माझ्या मुलीला जर्मन आणि चायना अशा 2 देशांमध्ये प्रवास घडवून आणला या कार्यक्रमाच्या निमित्ताने. क्या बात आहे. म्हणजे एवढी मोठी व्यक्ती अशा अनोळखी मुलीवर विश्वास टाकून किंवा तिच्या कलेवर बरोबर. विश्वास टाकून तिला तिला बरोबर प्रोत्साहन देते. हे सुद्धा आदित्य भागवतचं मोठं योगदान आहे असं मी समजतो. आणि तिच्या एकूणच शिक्षकांचं आहे. आणि माझ्यावर पण तसाच संस्कार झाले. त्यामुळे मी पण तिला ठरवलं की तिला चांगल्या प्रकारे डेव्हलप करायचं. तिला पुरोगामी विचारांच्या जास्तीत जास्त पुरोगामी विचार ती कसं काय ऍक्सेप्ट करेल किंवा त्या विचाराकडे तिची ओढ असेल असं अशा पद्धतीने तिचं मी जडणघडण केलेली आहे आणि करत आहात तुम्ही. करतो. काका एकूणच चळवळीत तुमचे प्रेरणास्थान कोण आहेत? प्रेरणास्थान आता ते सांगितले नेत्यांबद्दल. नेत्यांबद्दल आता ते मी सांगितलेच आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, मार्क्स असतील, फुले असतील, शाहू असतील, गाडगे बाबा असतील, नंतर राष्ट्रसंत तुकडोजी असतील, जे म्हणून पुरोगामी विचार करणारे आदर्श हे माझे आदर्श आहेत. ते प्रेरणास्थान आहेत. आणि त्यांना पुढे घेऊनच आपण चाललं पाहिजे असं मला वाटतं. त्यांच्या विचारांवरच वाटचाल आपल्याला करायला हवी. आता 6 डिसेंबर येत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्ताने तुम्ही काही समाजाला सांगू शकाल? मी तसं सांगू शकणार नाही, पण मी बाबासाहेबांवरचं एक गाणं तयार केलंय. अच्छा. ते थोडं म्हणतो. घर घर दैव जात या पाटच्या पारी, अन याद मले आली बाई मन गेलं माहेरी. याद मले आली बाई मन गेलं माहेरी. गोरा गोरा रंग जसा हळदीचा गाभा, गोरा गोरा रंग जसा हळदीचा गाभा. बाई भीमाच्या वर्दीन बंधू भाऊ माझा उभा. बाई भीमाच्या वर्दीन बंधू भाऊ माझा उभा. घर घर दैव जात या पाटच्या पारी, याद मले आली बाई मन गेलं माहेरी. भीम भीम करू भीम नदीतली धार, भीम भीम करू भीम नदीतली धार. बाई भीमाच्या नावान गेली गावोगावी तार. बाई भीमाच्या नावान गेली गावोगावी तार. घर घर दैव जात या पाटच्या पारी, अन याद मले आली बाई मन गेलं माहेरी. सूट बूट कोट माझ्या भावाचं गलेन, सूट बूट कोट माझ्या भावाचं गलेन. कसई सरू मी बाई बाबासाहेबांचं देन. कसई सरू मी बाई बाबासाहेबांचं देन. घर घर दैव जात या पाटच्या पारी, याद मले आली बाई मन गेलं माहेरी. भीम भीम करू भीम नदीतली धार, भीम भीम करू भीम नदीतली धार. बाई भीमाच्या नावान गेली गावोगावी तार. बाई भीमाच्या नावान गेली गावोगावी तार. घर घर दैव जात या पाटच्या पारी, अन याद मले आली बाई मन गेलं माहेरी.
अन याद मले आली बाई मन गेलं माहेरी. आर आर मुला तुला रडू कयाच येत, आर आर मुला तुला रडू कयाच येत, पाटी पुस्तक लेखनी वज दप्तराच होत, पाटी पुस्तक लेखनी वज दप्तराच होत. घर घर दैव जात या पाट्याच्या पारी, अन याद मले आली बाई मन गेलं माहेरी, अन याद मले आली बाई मन गेलं माहेरी. दयन गे आता किती किती दयू मी बाई, दयन गे आता किती किती दयू मी बाई, असा शेजारीच उभा बंधू भाऊ ग विजयी, असा शेजारीच उभा बंधू भाऊ ग विजयी. घर घर दैव जात या पाटच्या पारी, अन याद मले आली बाई मन गेलं माहेरी, अन याद मले आली बाई मन गेलं माहेरी. हे गाणं विजय कवईने लिहिलंय. अच्छा. आणि 1980 साली मी प्रतिशब्द मेळावा म्हणून महाराष्ट्रातल्या पुरोगामी लोकांचा एक मोठा 2 दिवसाचा मेळावा भरला होता, प्रतिशब्द 80 या नावाने. आणि त्यात वेगवेगळे महाराष्ट्रातले डाव्या चळवळीतले पुरोगामी गट, संस्था, संघटना आल्या होत्या. आणि त्या मेळाव्यात मी औरंगाबादच्या विजय गवईकडून हे गाणं ऐकलं आणि त्यावेळेस मी त्याच्याकडून लिहून घेतलं होतं. त्याने त्यांच्या प्रकाश शिरसाट म्हणून मित्रांनी गायलं होतं. ते मला गाणं फारच अपील झालं आणि मी ते लिहून घेतलं. आमच्या एका गाण्याच्या पुस्तिकेत ते समावेश केला त्या गाण्याचा. आणि आता गेल्या वर्षी मी त्याचा युट्यूब मध्ये व्हिडिओ केला दीक्षाभूमीच्या आवाजात. अच्छा, क्या बात आहे. आणि आज हे गाणं खूप प्रसिद्ध आहे, घर घर तेच चाहतं जे आहे. त्यांनी जे बऱ्याच लोकांनी ते गाणं म्हटलंय पण त्यांना त्याचा अर्थच कळलं नाही. त्यांनी ते आताच्या डिंगडॉंग पद्धतीने सादर केलंय. युट्यूबवर तशी त्यांची घर घर ते गाणं आहे, पण त्यांनी केलेलं गाणं आणि प्रत्यक्षात ओरिजिनल गाणं कसं आहे, त्याचा आशय काय, त्याच्यातला भाव काय आहे हे त्यांना कळलेलं नाही. त्यांनी ते डिंगडॉंग पद्धतीने ज्या पद्धतीने डिस्को बिस्को ते तसं नाहीये. ते त्याला एक वेगळी कारुण्याची धार आहे. बाबासाहेबांचं एक जीवन आहे त्याच्यामध्ये आणि बाबासाहेबांच्या पश्चात जे लोक घडले त्याचं सुद्धा एक वर्णन त्या गाण्यामध्ये आहे. पण ते तसं लोकांनी केलेलं नाही. व्हिडिओ बऱ्याच डिस्टॉर्ट म्हणजे विकृत पद्धतीने ती गाणी बनवली युट्यूबवर काही लोकांनी. त्यांना बाबासाहेब पण कळले नाही आणि त्या गाण्यातला आशय सुद्धा समजलेला नाही. पण तो आशय आपण एक चळवळीच्या अंगाने आपण बघतो प्रत्येक शब्दाकडे किंवा प्रत्येक गाण्याकडे. त्यामुळे मग त्याच्यातलं तो हे एकूणच आशय तो मला जास्त भावला आणि त्या वेगळ्या पद्धतीने मी ते गाणं चित्रित केलं आणि युट्यूबवर आणलं गेलं. तुमची गाणी बऱ्याच कॅसेट मध्ये पण प्रसिद्ध झालेली आहेत. कॅसेट मध्ये नाही, एकच माझी कॅसेट निघाली आणि ती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी काढली. एकच कॅसेट निघाली जेमतेम, गाणी अंधश्रद्धा निर्मूलनाची. त्याचं काय झालं, मी मुंबईत भांडूप मध्येच अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत होतो आणि अलका जोशी म्हणून एक कार्यकर्ती आहे, तर ती पण आमच्या बरोबर होती. तर अलका जोशीने मला विचारलं, अरे तू गाणी म्हणशील का अंधश्रद्धा निर्मूलनाची? तर म्हटलं म्हणेन. मग ती म्हणाली अमुक अमुक. आपण ते गाणं सिलेक्शन केली आम्ही, 8 गाणी सिलेक्ट केली. मग गाणी कोण गाणार, तर 4 गाणी मला दिली आणि 4 गाणी सुलभा सावंत म्हणून कार्यकर्ते आहे डोंबिवलीची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची. मग तिची 4 आणि माझी 4 अशी 8 गाण्यांची ध्वनिफीत अगोदर ती गाणी ऐकवली आम्ही नरेंद्र दाभोळकरांना एका राष्ट्रसेवा दलाच्या मेळाव्यात पुण्याला. आम्ही पुण्याला गेलो होतो दोघंही. आणि मग त्याची कॅसेट काढायची ठरली आणि त्याप्रमाणे ती कॅसेट निघाली, ध्वनिफीत निघाली. बरीच वर्ष ती पडून होती. त्याच्यातलं आता एक गाणं मी फुंकत घागर घुमते फिरते म्हणून युट्यूबवर आणलंय. सुलभा सावंतच्या आवाजात आहे, सुंदर गायलंय सुलभाने, अतिशय सुंदर. तिथं तिची 4 गाणी आणि माझी 4 गाणी. आता बघूया बाकी कधी कसं जमतंय युट्यूबवर आणायला. छान काका, धन्यवाद काका. तुम्ही आज आम्हाला वेळ दिला इथे आणि एकूणच तुम्ही चळवळीबद्दल
तुमच्याबद्दल, तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि चळवळीतील तुमचे जे अनुभव आहेत, तुमच्यासोबत आलेले जे सहकारी साथीदार जे आहेत, बरेचसे मोठे नेते होते, त्याबद्दल तुम्ही इथे सांगितलं, त्याबद्दल मी तुमचे खूप आभार आहे काका. धन्यवाद. धन्यवाद.